स्वामी विवेकानंद हे नाव म्हटले की आपल्या डोळ्यासमोर 11 सप्टेंबर 1893 मधील शिकागो येथे धर्मसंसदेतील त्यांचे भाषण आठवते. माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनीनो, ही त्यांनी भाषणाची केलेली सुरुवात व त्यानंतर झालेला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट ह्या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. सनातन हिंदू धर्माचा व अद्वैत वेदांताचा जगभर प्रचार व प्रसार करणारे स्वामी विवेकानंद हे या भारत मातेचे अमूल्य रत्न आहेत. 1893च्या अखेरीस स्वामीजी अमेरिकेला गेले. अमेरिकेला गेलेले स्वामीजी जवळपास 2.5 ते 3 वर्ष त्यांचे वास्तव्य हे परदेशामध्ये होते. याच वेळी 1895 साली त्यांची त्यावेळच्या जगतविख्यात अंकशास्त्र व हस्तसामुद्रिक शास्त्र ज्योतिषी किरो यांच्याशी भेट झाली व आपला आजचा हा व्हिडिओ हा याच भेटी संदर्भातील आहे. किरो ह्या टोपण नावाने जगप्रसिद्ध असलेल्या या महान ज्योतिषाचे मूळ नाव विल्यम जॉन वॉर्नर हे होते. 1 नोव्हेंबर 1866 साली आयर्लंड येथे जन्मलेला किरो हा अगदी किशोरवयात त्याच्या भारताविषयीच्या गूढ आकर्षणाने तो पळून भारतात आला व मुंबईच्या अपोलो बंदर येथे त्याला नशिबाने आणि योगायोगाने भेटलेल्या एका कोकणी ब्राह्मणासोबत तो 2 वर्ष त्याच्या कोकणातील घरी राहून त्याने ज्योतिष्य विद्येचे ज्ञान घेतले व ते घेऊन तो परत युरोपात गेला. आज हस्तसामुद्रिक किंवा अंकशास्त्र शिकणाऱ्या जगातील कोणत्याही व्यक्तीला किरोच्या ह्या विषयावरील लिहिलेल्या पुस्तकांच्या शिवाय दुसरा पर्याय राहत नाही, इतके मोठे कार्य त्यांनी ह्या विषयात केले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या तळ हाताचा ठसा व त्यावरून किरोने वर्तवलेले भविष्य पाहण्या अगोदर आपण अगदी बेसिक हस्तसामुद्रिक या विषयाची थोडक्यात माहिती घेऊया. स्वामी विवेकानंद यांचा हात पाहण्या अगोदर आपल्याला जेवढी त्यांच्या हातावरील रेषांची माहिती हवी आहे तेवढ्याच रेषांची आणि ग्रहांची माहिती मी आपणाला सांगत आहे. एक अंक जिथे लिहिला आहे ते तर्जनीचे बोट. ह्या तर्जनीच्या बोटास गुरुचे बोट म्हणून ओळखले जाते. तसेच या बोटाच्या खालील भाग हा गुरुचा उंचवटा म्हणून ओळखला जातो. तर 2 अंक असलेले बोट हे शनीचे बोट म्हणून ओळखले जाते व त्याच्या खालील बोटाची जागा जी असते ती शनीचा उंचवटा म्हणून ओळखली जाते. तर आपल्या करंगळीच्या खालील बाजूस म्हणजे अगदी मनगटाच्या थोड्या वरती हे चंद्राची जागा असते व त्यास चंद्राचा उंचवटा असं म्हटले जाते. आता ह्या 3 ग्रहानंतर आपण ए, बी व सी ह्या ज्या रेषा तुम्हाला मी दाखवत आहे त्या कोणत्या आता आपण समजून घेऊया. ए रेषा जी आहे तिला आयुष्य रेषा असे म्हणतात. तर बी जी सरळ 2 अंकाकडे जाणारी रेषा आहे तिला आरोग्य रेषा असे म्हणतात. तर सी ह्या रेषेला हृदय रेषा असे म्हणतात. हातावर इतरही ग्रहांची व रेषांची नावं आहेत, परंतु त्याचा आपणास ह्या व्हिडिओमध्ये उपयोग नसल्यामुळे व व्हिडिओची लांबी वाढेल त्यामुळे मी आपणास माहिती देत नाही. आता आपण थेट स्वामीजींचा हात बघूया आणि त्यावर किरोने काय भविष्य वर्तवले होते ते पाहूया. हा आहे स्वामी विवेकानंद यांच्या हाताचा किरोने घेतलेला ठसा. त्याच्या लँग्वेज ऑफ हँड या पुस्तकामध्ये हा ठसा दिलेला आहे. हा ठसा पाहून आपल्याला जणू काही स्वामी विवेकानंद हे आशीर्वादच देत आहेत अशी माझी भावना होते. या हाताच्या खाली स्वामी विवेकानंद यांची स्वाक्षरी असून 95 हा आकडा हा 1895 सालाचे निर्देशन करत आहे. स्वामीजींचा गुरु पर्वत पाहून किरो नोंदवतो त्यांचा गुरु हा अतिशय उत्तम स्थितीमध्ये आहे. ह्यावरून त्यांच्या पाठी असलेला त्यांचा गुरुचा प्रभाव दिसतो. तसेच त्यांच्याकडे असलेली खोल आध्यात्मिक दृष्टी व धार्मिक प्रभाव याही त्यामुळे लगेच नजरेत येतात असे किरोने नोंदवले आहे. शनी पर्वतावरील खुणा पाहून त्याने त्यांची अलौकिक शक्ती व आध्यात्मिक उंची असल्याची किरोला जाणीव झाली. तसेच त्याला शनी पर्वतावर एक विशेष असा गूढ डोळा चिन्ह असल्याचे दिसले. हे चिन्ह
स्वामीजींच्या अंगी असलेल्या दैवी दृष्टीचे प्रतीक त्याने मानले, ज्याने स्वामीजींच्या अंतर्दृष्टी व आध्यात्मिक ज्ञानाला त्याने अधोरेखित केले. यानंतर किरोने स्वामी विवेकानंद यांच्या हातावरील चंद्र पर्वतावरील 2 रेषा पाहून त्यांचे 2 परदेशी प्रवास होतील असे म्हणाला आणि तेही भविष्य त्याचे खरे ठरले. स्वामीजी पुन्हा 1898 साली परदेश प्रवास केला होता. ते अमेरिका व ब्रिटन आदी देशात पुन्हा एकदा जाऊन आले. स्वामी विवेकानंदांच्या हृदयरेषेला 5 कोन असलेली हृदयरेषा ही त्यांच्या हृदयाच्या बळकटीचे व खोल भावनांचे प्रतीक असल्याचे त्याने मानले. तसेच त्याला ही 5 कोन असलेली रेषा ही 5 डोक्याचा साप असणाऱ्या अर्थात शेषनाग असल्याचे जाणवले, जे त्यांनी त्यांची कुंडलिनी शक्ती जागृत असल्याचे प्रतीक असल्याचे नोंदवले. किरो हा भारतात आल्या असल्यामुळे त्याला शेषनाग वगैरे भारतीय पौराणिक गोष्टींची माहिती होती. त्यामुळेच त्यांनी हृदय रेषेचे वर्णन हे शेषनागाशी केलेले आहे. स्वामीजींची आरोग्य रेषा पाहून किरो म्हणतो, सुरुवातीला जाड असणारी आरोग्य रेषा नंतर अचानक बारीक झालेली त्याला दिसली. हे त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी अशुभ लक्षण असल्याचे त्याने सांगितले आहे. तळ हातावरील अर्धवट असलेली आयुष्य रेषा तसेच आरोग्य रेषेतील बिघाड पाहून त्याने स्वामीजींना फार आयुष्य लाभणार नाही हे ओळखले आणि खरोखरच स्वामीजी त्यांच्या वयाची 40ही पार करू शकले नाहीत. याशिवाय स्वामीजींचा कमी उंचीचा असलेला अंगठा पाहून त्यांनी त्यांची आत्मशक्ती, व्यापक दृष्टिकोन, त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्वाचे कारक असल्याचे तसेच त्यांचे तात्विक मन व व्यावहारिक दृष्टिकोन असल्याचेही त्यांनी नोंदवून ठेवले आहे. तर हे होते किरोने स्वामी विवेकानंद यांचा तळ हात पाहून वर्तवलेले भविष्य. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला? आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावे, तसेच चॅनलला सबस्क्राईब करावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.